नमस्कार. आमच्याकडं ऊन पडलेलं आहे सध्या. हे बघा उन्हाचं सध्या सुरू झालेलं आहे. ऊन पडले. आता हे हवामान खात्यावाले काय करतात, हवामानाचा अंदाज सांगतात बाबा की आज पाऊस येईन, उद्या येईन. शेतकरी हवालदिल आहे, परेशान आहे, त्यांच्या आशावर जगतोय. अरे देव शेतकऱ्याचं होत नाही तर हे साधारण माणसं होणार आहे का? आता नेते आपले होत नाही, त्यानं महापुरुष वाटून घेतलेत. दिवस वाटून घेतले, सूर्य वाटून घेतले, चंद्र वाटून घेतले, रात्र वाटून घेतले, सगळं काही वाटून घेतलेत. पण दुःख कोणी कोणाचं वाटून घेत नाही, हे सत्य घटना आहे. आता तुम्ही ज्याला चांगला माणूस समजता, उद्या तेच तुम्हाला वाईट होतोय. ही एक परिस्थिती बेकार आहे. आता काय सांगावं कोणाला? पाऊस पडणार आहे म्हणे, हे बघा आभाळ, काहीच नाही आहे, एकदम परफेक्ट मोकळं. आणि सरकार पळापळीचे धंदे सुरू केलेत. साधारण माणसानं करावं काय? अरे काहीतरी करण्यासाठी माणसाला जागृत होणं गरजेचं आहे. पण इथं जागृत आहे कोण? सगळे आपल्या आपल्या झोपेला. त्याला वाटतं जाऊन द्या, कोणी फुटतंय, कोणी पळतंय, कोणी कुठं काय करतंय करू द्या. कोणी हवामानाचा अंदाज सांगतंय, कधी म्हणते पाऊस पडेल, कधी म्हणते काय म्हणतात. कोरडी नदी सगळी. येतं का पाऊस तसा कधी? पक्षी परेशान आहे, जनावरं परेशान आहे, माणसं परेशान आहे, सगळे परेशान आहे, सगळे. आता मला सांगा, जीवनात काय पाहिजे माणसाला? परिवारासाठी कामधंदे करणं गरजेचं आहे. परिवार सुखी तर ते स्वतः सुखी. आणि काळी आई, आपण जिला म्हणतो समजा आपली काळी आई, तीच परेशान आहे तर त्याचे लेकर कसे खुश राहणार? तुम्हाला कसं वाटतंय? सगळेच आपली मजा घालवली. बरेचशा काही गोष्टी घडल्यात, लय मोठ्या वाईट वाईट घडल्यात. सगळं जग फुटत आहे, नातेवाईक तुटतात, नेते फुटत आहेत, तुमचा विश्वास तुटवतो, सगळं तुटतं, सगळं काही गोष्टी घडतात. पण आभाळ काय कुठं फुटत नाही आणि कुठं काय बरसत नाही. आपल्या इकडं तर नाहीच नाही. आमच्या इकडं पाऊस विषयच नाही आहे, म्हणजे काहीच नाही आलेला पाऊस आमच्या इकडं. सगळं कोरडं आहे. आता काय सांगून फायदा कोणाला? देव बी आपला नाही आहे, आपला बऱ्यावरच नाही समजा. असं किती चांगले कामं करा, अरे वाईट लोकच बरे. कमीत कमी ते दुसऱ्याला लुटून तरी स्वतःचा परिवार सुखी ठेवतात. आपल्याला तसं जमत नाही. आपण कष्ट करण्याचा प्रयत्न करतो, कष्टानं आपलं घराचं सुख समृद्धी आणायचा प्रयत्न करतो. पण ते सुद्धा त्याला आवडत नाही म्हणल्यावर मग आपण काय करणार? कमीत कमी गोरगरिबाचा नाही तर शेतीचा आई म्हणून त्याचा विचार तर करा. ते बी कोणाचा तरी मुलगा असणारच ना, त्याला बी किव येत नाही का बरं? ते बी एवढा कठोर कसा झाला? तुम्ही सांगा, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. आपला प्रयत्न चालू राहणार आणि हमेशा राहणार.